आपण पाहत आहात सांगली सम्राट न्यूज। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज येत आहे मिरज तालुक्यातून। निलजित जबरी चोरी करून शेतमजूर महिलेवर सामूहिक बलात्कार। मिरज तालुक्यातील निलजी येथे चोरट्यांनी शेतमजूर महिलेवर सामूहिक बलात्कार करून सुमारे 70,000चा ऐवज लुटला। या प्रकरणी ग्रामीण पोलिसात 4 अज्ञात चोरट्याविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल असून या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे। निलजी येथे शेतात कर्नाटकातील मजूर कुटुंब 2 लहान मुलांसह वास्तव्यास आहे। शुक्रवारी मध्यरात्री 4 चोरटे या मजूर कुटुंबाच्या घरात शिरले। सुमारे 30 ते 35 वयोगटातील चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधला होता। चोरट्यांनी शेतमजूर दाम्पत्यास कोयत्याचा धाक दाखवून मौल्यवान साहित्याची मागणी केली। मात्र गरीब शेतमजूर दाम्पत्याने घरात काहीच नसल्याचे सांगत गयावया केली। यावेळी चोरट्यांनी महिलेस मारहाण करून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र, पायातील पैंजण, मोबाईल व लहान मुलांचे चांदीचे दागिने लुटले। त्यानंतर मजुराच्या घराच्या दरवाजाची बाहेरची कडी लावून चोरटे अंधारात निघून गेले। यावेळी शेतमजूर दाम्पत्याने आरडाओरडा केल्यानंतर काही वेळाने चौघेही चोरटे परत आले। यावेळी दोघांनी शेतमजुरास घराबाहेर नेले व 2 चोरटे घरात शिरले। दोघांनी शेतमजूर महिलेवर सामूहिक बलात्कार करून घरातील 6,000 रुपये हिसकावून घेतले। त्यानंतर 4ही चोरटे तिथून अंधारात पसार झाले। या घटनेमुळे शेतमजूर दाम्पत्य भयभीत झाले होते। याबाबत ग्रामीण पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस श्वानपथक घेऊन निलजी गावात पोहोचले। मात्र श्वानपथक तेथून घरापासून काही अंतरावर घुटमळले। चोरट्याची एक दुचाकी पोलिसांना तेथे सापडली। दुचाकी मालकास शोधून चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। या प्रकरणी ग्रामीण पोलिसात जबरी चोरी व सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।